हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी ना डायरेक्ट फ्रीज क्लिनिंग पासून करणार आहे. कारण काय आहे ना, रोज म्हणते फ्रीज क्लीन करण, पण काय होतच नाही. तर पटकन इथं मी माझ्या कामाला लागले, कारण काम एवढं दिसत होतं पुढं, तर मला ते करावंच लागणार होतं. म्हणून मी काय केलं, डायरेक्ट घेतला स्क्रबर आणि डायरेक्ट घासून काढला सगळा फ्रीज आणि ओल्या कापड केलं आणि सगळा फ्रीज पुसून काढत होते. स्क्रबरने घासताना न दाखवलं, सगळे भांडे काढले, सगळा पसारा मी ठेवला किचन वाट्यावर आणि तोपर्यंत क्लीन करून घेतला पूर्ण फ्रीज. कारण फ्रीज क्लीन झाल्यानंतर म्हटलं सुकन, मग तोपर्यंत बाकीची कामं आवरू आणि एकदा सुकला की बाकीचं पण सेटअप करून ठेवायला रिकामं, बाकीचं काम आवरूस तर तसंच करायला घेतलं मी. इथं मी फ्रीज क्लीन करते. इतका वेळ लागत होता ना फ्रीज क्लीन करायला, तर कारण खराबच एवढा झालता. 2-3 आठवडे झालं म्हणते मी फ्रीज क्लीन करण, पण काय माझ्याकडून करणं होत नव्हतं. कंटाळा जेवढा येतो ना, रोजची कामं करता करताच दिवस पूर्ण नको नको होतं आणि मग वाटतं की आता जाऊ द्या, उद्या करू असंच चाललं होतं माझं पण. म्हणून मग ते राहत होतं काम. म्हणून आज ठरवलेलं की काही झालं तरी आज पहिला फ्रीज क्लीन करायचा. तर तेच काम माझं चालू आहे. आणि पिऊ येऊन इथं मला काहीतरी सांगत होती. तिचं सारखं सततच चालू असतं, काही ना काही तिचं चालूच असतं रोज. आणि सुट्ट्या असल्यावर तर असंच आहे, संडे होता म्हणूनच मी हे काम करायला घेतलं होतं. तर पूर्ण हे बघा असं मी पूर्ण क्लीन करून घेतलेला फ्रीज, कारण घासल्यामुळं ना त्याला वेळ लागत होता मला पूर्ण क्लीन करायला. तर असं चकचकीत दिसत होता फ्रीज, एकदम छान. मला पण भारी वाटत होतं बघून. गेला वेळ अर्धा पाऊण तास तर ह्यातच गेला माझा पूर्ण फ्रीज घासण्यातच. फ्रीज तर क्लीन करून झाला पूर्ण, एकदम स्वच्छ दिसत होता, चमकत होता छानमध्ये. माझा छोटाच फ्रीज आहे. आणि हे बघा तोपर्यंत इकडं हे बघून मला एवढं टेन्शन आलं ना, कारण ना फ्रीज क्लीन करता करताच मी थकून गेले होते. आणि हे पसारा, एवढा पसारा होता ना, मला हा पूर्ण पसारा आवरायचा होता. ते बघूनच मला टेन्शन आलं आता कधी करणार आहे मी हे. पण म्हटलं आपल्यालाच करायचं आहे. आणि माझ्या बाबतीमध्ये आज ना नक्कीच ही म्हण आहे ना चांगलीच लागू होत होती, की पूर्ण दिवस काम केला आणि संध्याकाळच्या जे व्हायचं तेच झालं. मला पिऊचे पप्पा म्हणतात काय केलं दिवसभर, असं म्हटलं असं राग येतो ना, कारण आपण दिवसभर काम करत असतो आणि ह्यांचं संध्याकाळी आले काय केलं दिवसभर. म्हणजे आपलं काम कोणालाच दिसत नाही. बिनपगारी फुल अधिकारी मी तर घरातली, पगार रुपया नाही आणि घरातली कामच असू दे. आता आपलंच घर आहे म्हणल्यावर चालणारच, एवढं तर करावंच लागेल आपल्याला. काय कमवत नाही म्हणल्यावर घरातली तरी कामं म्हणून करायची आपली. आपलं घर आहे म्हणल्यावर स्वच्छ तर आपल्यालाच ठेवावं लागणार, दुसरं काय कोण येणार नाही स्वच्छ ठेवायला. म्हणूनच करत असते मी. आणि घरात ना स्वच्छता असेल तर अजून प्रसन्न वाटतं. म्हणून मग एक 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 स्वच्छता माझी रोज चालूच असते. आणि इथं ना मी फ्रीजची भांडी घासून घेतली आणि एवढी भूक लागली म्हणून ना मग स्वयंपाक करून घेतला. मग म्हटलं राहिलेली भांडी नंतर घासावी आणि मग स्वयंपाक करून घेतला, जेवण वगैरे केलं आणि मग राहिलेल्या बाकीच्या कामांना सुरुवात केली. कारण ना एवढी भूक लागली होती काम करून करून, आणि सकाळी एकतर लेट उठले होते म्हणून ना स्वयंपाक काय बनवणं झालं नव्हतं. पिऊला आणि मी आणि पिऊने नाश्ता केला होता आणि पिऊचं थोडं थोडं चालूच होतं, पण मलाच भूक कंट्रोल होईना. म्हणून मग पटकन जेवण बनवलं, जेवण केलं आणि मग बाकीची कामं करून घेतली. आणि मग लगेच फ्रीजमधले सगळं जिथले तिथं ठेवून घेतलं. किचन वगैरे साफ वगैरे केलं, सगळे भांडे घासले. हे बघा असं स्वच्छ दिसायला लागले आता. आणि एवढा वेळ गेला ना मला पूर्ण दिवस. हे बघा आता वाजलेत 5 आणि आत्ता माझी सगळी कामं आवरली, सगळी कामं झाली. मी काय सगळे कामं शूट नाही करू शकले, कारण एक एक करता करता आहे ना कसा वेळ जातो कळत नाही. आता पिऊचं आंघोळ घालणं, तिला सगळे रेडी करणं, तिला खायला घालणं. तर तिचे केस विंचरले नाहीत, तसेच राहिले. तिचे केस विंचरायला बोलले, तिला आज लेट आंघोळ घातलेली पार, कारण चांगली चोळून मोळून आंघोळ घातली. कारण ना सुट्टी असल्यावर चांगली आंघोळ घालता येते. रोज घाई सकाळी सकाळी ती कुडकुडत असते आंघोळीच्या वेळी म्हणून. आणि आता सगळं काम आवरलंय, अजूनही बसले पण नाही. आत्ता एवढ्यात बाथरूम वगैरे क्लीन केली, सगळे घरं पुसून घेतली. आत्ता वाजले 5 आणि हे बघा जरा वेळ बसते नाही तोपर्यंत लगेच संध्याकाळची तयारी. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला समजेल. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.